नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकवत आहोत, ज्याच्यामध्ये आपण तुमचा या विषयाचा टॉपिक नंबर फर्स्ट पूर्णपणे अभ्यासलेला आहे. त्याचे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आता आपण टॉपिक नंबर 2 समजून घेत आहोत, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण सर्व थेरी पार्ट समजून घेतलेला आहे, बेसिक कन्सेप्ट देखील समजून घेतलेला आहे आणि आपण आता एक्झाम्पलला सुरुवात केलेली आहे. सॉल्व इलिस्ट्रेशन नंबर 6 पर्यंत आपण सर्व एक्झाम्पल सॉल्व करून समजून घेतलेले आहेत. जर हे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची देखील प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 7 बघणार आहोत. खऱ्या अर्थाने आता आपल्याला या एक्झाम्पलमध्ये इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट प्लस बॅलन्स शीट दोन्ही सोबत तयार करायचं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल थोडंसं तुमच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला बिल्डअप करण्यासाठी मदत करणार आहे. तर सुरू करूया आपले एक्झाम्पल नंबर 7. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली टीचिंगची मेथड सर्वांना माहिती आहे की पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करतो, काय सांगितले ते समजून घेतो आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करतो. तर पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करूया. काय सांगितलंय? फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा, आपल्याला खाली एक रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेलं आहे. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्यावरून तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आणि त्याच दिवशीचं अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले, मी तुम्हाला याच्या आधी बऱ्याचशा वेळा सांगत आलेलो की रिसिप्टला 2 प्रकारचे रिसिप्ट. कोणत्या 2 प्रकारचे सर? तर पहिलं म्हणजे कॅपिटल रिसिप्ट. रिसिप्टला कोणत्या 2 प्रकारचे रिसिप्ट असतात? एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आणि दुसरं म्हणजे सर रिव्हेन्यू रिसिप्ट. सर तुम्ही आम्हाला कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट सांगितले, पण याचा नेमका अर्थ काय? तर हा अर्थ मी लास्ट काही व्हिडिओमध्ये थेरीच्या समजून सांगितलेले आहे. ते थेरीचे व्हिडिओ म्हणजे थेरी जिथे मी समजून सांगितले ते व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील. तरी सुद्धा कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय ते आत्ता सांगतो की कॅपिटल रिसिप्ट म्हणजे असे रिसिप्ट की जे व्यवसाय संस्थेला वारंवार भेटत नाही, म्हणजे असे पैसे जे कधीतरीच भेटतात त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणणार. नॉन रिकरिंग इन नेचरचे जे रिसिप्ट असतात ते कॅपिटल रिसिप्ट असतात आणि ही त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची लॅबिलिटी असते. म्हणजे कॅपिटल रिसिप्ट लॅबिलिटी असते. रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे वारंवार भेटणारे पैसे सारखे सारखे बिझनेसकडे येतात, ऑर्गनायझेशनकडे येतात, तो काय असतो? त्यांचा इन्कम असतो. आय होप कॅपिटल रिसिप्ट, रिव्हेन्यू रिसिप्ट क्लिअर आहे. आता आपण पेमेंटला बघूया. 2 प्रकारचे पेमेंट असणार आहे, एक म्हणजे कॅपिटल पेमेंट आणि दुसरं जे असणार आहे रिव्हेन्यू पेमेंट. पहा, कॅपिटल पेमेंट म्हणजे काय की असे पैसे जे आपल्याला द्यावे लागतात पण कधीतरीच, म्हणजे पेमेंट विच इज नॉन रिकरिंग इन नेचर इज कॉल्ड कॅपिटल पेमेंट. आणि कॅपिटल पेमेंट जे असतात ते असतात त्या बिझनेसची किंवा त्या ऑर्गनायझेशनची असेट्स. आणि रिव्हेन्यू पेमेंट म्हणजे असे पेमेंट की जे तुम्हाला वारंवार द्यावे लागतात, म्हणजे ती त्या ऑर्गनायझेशनचे काय असणार आहेत? एक्सपेन्सेस असणार आहेत. म्हणजे मला समजून सांगण्याचा मुख्य उद्देश काय आहे की तुम्हाला रिसिप्टला एकतर कॅपिटल रिसिप्ट किंवा रिव्हेन्यू रिसिप्ट असतील. कॅपिटल रिसिप्ट हे जे असणार आहेत हे लॅबिलिटी असणार आहेत. रिव्हेन्यू रिसिप्ट काय असणार आहे? इन्कम असणार आहे. म्हणजे रिसिप्ट साईडला ज्या अमाऊंट असतील एकतर लॅबिलिटीचे असतील किंवा इन्कमचे असतील आणि पेमेंट साईडला कॅपिटल पेमेंट असतील तर ते काय असेल? असेट असेल. किंवा रिव्हेन्यू पेमेंट असेल तर काय असेल? एक्सपेन्सेस. म्हणजे थोडक्यात पेमेंट साईडला एकतर तुम्हाला असेट किंवा एक्सपेन्सेस दिलेले असतील. आय होप क्लिअर. नेक्स्ट आपण रिसिप्ट आता समजून घ्यायचं की रिसिप्टला एकतर लॅबिलिटी किंवा इन्कम आहे. मग जे रिसिप्टला आयटम दिलेले ते लॅबिलिटीला लिहायचे की इन्कमला, हे इन शॉर्ट लिहायचं. बघा, बॅलन्स ब्रॉट डाऊन हा कॅशचा बॅलन्स असतो. हा वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजे गेल्या वर्षीच्या क्लोजिंग आहे, या वर्षीचा ओपनिंग आहे. हा ओपनिंग बॅलन्स आपण इग्नोर घेणार नाही. सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे, इन्कमला लिहू. डोनेशन इंटू ब्रॅकेट रिव्हेन्यू म्हटलंय, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे इन्कम. एंट्रन्स फी सध्या तरी इन्कमच दाखवू, याच्यावर 100% ऍडजस्टमेंट असते. आणि इंटरेस्ट हे सुद्धा इन्कम आहे. आय होप हे क्लिअर आहे. 90% तुम्हाला रिसिप्टला हे इन्कम असतील आणि 10% एखादी लॅबिलिटी. पेमेंटला सुद्धा 90% एक्सपेन्सेस असतील, 10% असेट. बघा, सॅलरीज हा आपला एक्सपेंडिचर आहे, स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, कमिशन एक्सपेंडिचर आहे, रेंट एक्सपेंडिचर आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर आहे, फर्निचर असेट आहे आणि बॅलन्स कॅरी डाऊन हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स असेटला दाखवायचा, म्हणून ती देखील असेट आहे. आय होप तुम्हाला लॅबिलिटी, इन्कम जे रिसिप्टला आहेत ते कुठे लिहायचे म्हणजे ते समजले. असेटला, पेमेंटला असेट आणि एक्सपेन्सेस असतात, ते मी कसे पोस्ट करायचे ते समजून सांगितलेले, समजलेले.
आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये फर्स्ट त्यांनी सांगितलेले की आउटस्टँडिंग रेंट. सर रेंट इज एक्सपेंडिचर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इफेक्ट 2. आता इथं वर्ष दिले नाही म्हणजे करंट इयरचा आहे असं समजायचं. इफेक्ट 2, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची इफेक्ट 2 त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये सर आपल्याला ऍड करावे लागणार आहे आणि लिहिताना दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहावा लागणार आहे. त्याच्यामुळे रेंट जे आपल्याला दिलेले आहे त्या रेंटला एक आपण स्टार मार्क करून घेऊ, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. देन नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शन. बघा आता सबस्क्रिप्शन जे आहे हे इन्कम आहे. इन्क्लूड ₹1000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. बघा सबस्क्रिप्शन मध्ये 1000 सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणून इन्क्लूड आहेत, म्हणजे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. वर्ष कोणतं आहे तर करंट इयर आहे. मग हे करंट इयरचं जे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आहे याचे 2 इफेक्ट, या वर्षीचा इन्कम नाही भविष्यातला इन्कम आहे म्हणून तो सबस्क्रिप्शन मधून लेस. आणि हा दाखवायचं कुठं तर आपला दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ॲज अ लॅबिलिटी म्हणून दाखवायचा. आणि पुढे जाऊन त्यांनी असं सांगितले अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे ₹500. याचे सुद्धा इफेक्ट 2 त्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करावं लागतील आपल्याला ऍड करावे लागतील आणि भविष्यात भेटतील बॅलन्स शीटच्या असेटला दाखवावं लागेल. 2 इफेक्ट. आता सबस्क्रिप्शन इन्कम आहे आपल्याला, ह्या सबस्क्रिप्शनला 2 ऍडजस्टमेंट आहे, 2 स्टार मार्क करतो. नेक्स्ट डेप्रिसिएट फर्निचर 8%. तर आता हे डेप्रिशिएशन काय करायचं आपण त्या फर्निचर मधून लेस करायचं, म्हणजे फर्निचर मधून जे असेट आहे आपली फर्निचर त्यातनं हे डेप्रिशिएशन लेस करायचं आणि एक्सपेन्सेस आहे तो एक्सपेंडिचरला दाखवायचं. म्हणून आता आपल्याला फर्निचरला 1 स्टार मार्क करावा लागेल. नेक्स्ट 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज. ते एंट्रन्स फी जी आहे ती एंट्रन्स फी मधनं लेस करणार आपण 50% अमाऊंट आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ऍड करणार आहोत कॅपिटल फंड मध्ये. कशात ऍड करणार कॅपिटल फंड मध्ये. एंट्रन्स फी इन्कम आहे, इन्कमला एंट्रन्स फी ज्या ठिकाणी दाखवले त्याला 1 स्टार मार्क करणार आणि लास्ट कॅपिटल फंड दिलेला आहे ₹3000 हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा आहे. आता काय झालेलं आहे आपण समजून घेतलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. आपण आपलं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट अशा पद्धतीचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवावी लागणार आहे. आय होप तुम्ही हे बनवलेलं असेल, नसेल बनवलं तर व्हिडिओ पॉज करून 2 मिनिटात तुम्ही बनवून घ्या. हे इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे आणि ही बॅलन्स शीट आहे, अशा पद्धतीची बॅलन्स शीट आहे. तर आता तुम्ही बनवलेला असेल असं गृहीत धरून सुरू करूया. पहिल्यांदा डेबिटचे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं. बॅलन्स ब्रॉट डाऊन हा कॅशचा बॅलन्स आहे, ओपनिंगचा इग्नोर करणार. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, आपण इन्कमला लिहिणार बाय सबस्क्रिप्शन इनर कॉलमला आणि त्याची अमाऊंट आहे ₹5000. आपण ₹5000 इनरला लिहिणार आणि 2 ऍडजस्टमेंट आहे. पहिल्या ऍडजस्टमेंटसाठी 1 ओळ जागा सोडायची आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंटसाठी 2 ओळी जागा सोडायच्या. अशा पद्धतीने आपण सबस्क्रिप्शन लिहिलेलं आहे. नेक्स्ट सबस्क्रिप्शन झाल्यानंतर डोनेशन इंटू ब्रॅकेट रिव्हेन्यू आहे, म्हणजे हा रिव्हेन्यू इन्कम आहे. आपल्या इन्कम साईडलाच दाखवायचं बाय डोनेशन आणि त्याची अमाऊंट ₹5000 आपण आउटरला लिहून टाकणार ₹5000. नेक्स्ट एंट्रन्स फी हा इन्कम आहे ₹4000, इन्कमलाच दाखवणार. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहिणार आहे आपण बाय एंट्रन्स फी. अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी ₹4000. इनरला लिहिणार 1 ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. आणि लास्ट वन एंट्रन्स फी झाल्यानंतर इंटरेस्ट आहे, हा देखील इन्कम आहे, इन्कमलाच लिहिणार आपण बाय इंटरेस्ट आणि त्याची अमाऊंट आहे ₹3000. ऑन युअर पेमेंट साइड बघा पेमेंटला सॅलरी दिलेली आहे आपल्याला ₹4000. हा एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला लिहू 2 सॅलरीज ₹4000 आउटरला लिहिणार. सॅलरी झाल्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरीज ₹1000. हे देखील आपण एक्सपेंडिचरलाच लिहिणार 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹1000. देन नेक्स्ट कमिशन. हा कमिशन आपला एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरलाच लिहिणार आपण 2 कमिशन. कमिशनच्या अमाऊंट लिहिणार ₹500 फक्त. नेक्स्ट रेंट. रेंट देखील एक्सपेंडिचर आहे परंतु याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे रेंट आपण एक्सपेंडिचरला इनर कॉलमला लिहूया 2 रेंट. रेंटच्या अमाऊंट ₹2000 इनरला लिहिणार आपण ₹2000. ऍडजस्टमेंटसाठी 1 ओळ जागा सोडायची आपल्याला. रेंट झाल्यानंतर नेक्स्ट आपल्याला इलेक्ट्रिसिटी चार्जेस. हा देखील आपला एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला लिहिणार आपण 2 इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण या ठिकाणी लिहिणार आहोत ₹1500. देन नेक्स्ट फर्निचर ही ॲसेट आहे परंतु त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण ही बॅलन्स शीटच्या ॲसेटला इनरला लिहिणार फर्निचर. फर्निचर ॲसेट असल्यामुळे आपण ही बॅलन्स शीटच्या ॲसेटला इनरला लिहिणार आहोत फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट बघा त्या ठिकाणी आपण
लिहिणार ₹8,000 इनर कॉलम, 8,000 रुपये इनर कॉलमला लिहिणार आणि ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडायची जेणेकरून आपण ॲडजस्टमेंटचं वर्किंग करू शकतो. दॅन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन हा कॅशचा बॅलन्स आहे, हा सुद्धा बॅलन्स शीटच्या साईडला एक 2-3 ओळी जागा सोडा आणि लिहा कॅश इन हँड. हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आपण असेटला लिहिणार ₹1,000 त्याची अमाऊंट आहे 1,000 रुपये लिहिणार. आणि ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट आउटस्टँडिंग रेंट काय सांगते बघा, ॲडजस्टमेंटकडे आपण घेऊन येतोय आता आणि त्याची इफेक्ट करायला सुरुवात करायची. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट काय सांगते की आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. हे रेंटमध्ये ॲड करायचं आणि की कधीचं हे सांगितलेलं नाही, म्हणजे करंट इयरचं आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं. आपण रेंट एक्सपेंडिचरला लिहिलेलं आहे त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं ॲड आउटस्टँडिंग रेंट. वाटलं तर कंसातल्या करंट इयर आउटस्टँडिंग रेंट करंट इयर आणि हे ॲड करणार आपण त्याच्यामध्ये ₹200 आणि आउटरला 2,200 2,200. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आपण आउटस्टँडिंग रेंट ₹200 आउटरला लिहिणार. नेक्स्ट आउटस्टँडिंग रेंट झाल्यानंतर नंबर 2 सबस्क्रिप्शन इन्क्लूड ₹1,000 ॲज अ सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. म्हणजे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1,000 वर्ष आहे करंट इयर, म्हणजे करंट इयर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इफेक्ट 2 आहेत. काय 2 इफेक्ट आहेत त्या पर्टिक्युलर सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. सबस्क्रिप्शन इन्कमला लिहिलेलं आहे त्या सबस्क्रिप्शन ॲड नाही करायचं बरं का, ते लेस करायचं पर्टिक्युलर सबस्क्रिप्शनमधून लेस आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. मग आपण जाऊया सबस्क्रिप्शन आपल्या इन्कमला लिहिलेले त्या ठिकाणी यायचं म्हणायचं लेस प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. अमाऊंट इज ₹2,000 आणि इनरलाच लिहिणार आहोत आपण ₹3,000 वजा होऊन अमाऊंट इज ₹1,000 आणि इनरला लिहिणार आहोत वजा होऊन 4,000 रुपये अशा पद्धतीने. आणि या प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शनचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा आहे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन आणि अमाऊंट लिहिणार ₹1,000 आउटर कॉलमला. सेकंड ॲडजस्टमेंट मधली हाफ ॲडजस्टमेंट कंप्लीट केली. पुढं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग करंट इयर म्हणले की 2 इफेक्ट की ते सबस्क्रिप्शनमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या असेटला अमाऊंट आहे ₹500. सबस्क्रिप्शन आपण इन्कमला लिहिले त्या ठिकाणी जायचं लिहायचं ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इंटू ब्रॅकेटला करंट इयर अमाऊंट ₹500 आउटरला 4,500 येतील. आणि याचा दुसरा इफेक्ट हे आउटस्टँडिंग आहे भविष्यात भेटणार आहे आपल्याला, आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि त्याची अमाऊंट लिहिणार आउटर कॉलमला ₹500. सेकंड ॲडजस्टमेंट कंप्लीट. थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर 8%. फर्निचर असेटला लिहिले, असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन ॲट 8%. बघा 8,000वर 8% तर ती अमाऊंट येणार आहे आपल्याला ₹614 आणि 40 आणि 8,000 हे 640 रुपये जर वजा झाले तर 7,360 रुपये आउटरला येतील. आणि या डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहायचा टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अमाऊंट ₹360 360. थर्ड ॲडजस्टमेंट संपली. फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हणजे काय, जी अमाऊंट आपल्याला ॲज अ रिसिप्ट म्हणून भेटले तिचं कन्व्हर्जन आपण कॅपिटल फंडमध्ये करतो. म्हणजेच ती काय अमाऊंट असणार आहे ती कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार. म्हणजे 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज म्हणजे 50% अमाऊंट एंट्रन्स फी मधून लेस करून कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे. सध्या तरी एंट्रन्स फी आपण इन्कमला दाखवलेलं होतं त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं लेस 50% कॅपिटलाइज. 4,000च्या 50% 2,000 आपण काय करणार मायनस करणार आणि आउटरला दाखवणार 2,000. याच्यामध्ये दुसरा एक मार्ग आहे की तुम्ही एंट्रन्स फी डायरेक्ट आउटरला 2,000 लिहू शकता म्हणजे 4,000च्या 50% आणि 2,000 रुपये कॅपिटल फंडमध्ये ॲड करू शकता. पण थोडंसं विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं म्हणून मी काय करतो की ॲज एंट्रन्स फी सुरुवातीला इन्कम म्हणून दाखवतो 4,000 आणि त्यातनं 50% कॅपिटल रिसिप्ट आहे म्हणजे कॅपिटलाइज आहे ते वजा होईल. आउटरला 2,000 आपण एंट्रन्स फी रिव्हेन्यू इन्कम म्हणूनच दाखवणार आहे आणि हे 2,000 जे वजा केले त्याचा दुसरा इफेक्ट आपण काय करणार कॅपिटल फंड असं लिहिणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तो आपल्याला अजून भेटलेला नाही, तो ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस तिथं लिहूया आणि त्याच्यामध्ये लिहायचं ॲड 50% एंट्रन्स फी अमाऊंट इज ₹2,000 इनरलाच लिहिले 2,000
आणि बघा नेक्स्ट ऍडजस्टमेंट लास्ट एक कॅपिटल फंड दिलेला आहे 3000. आता आपण हा कॅपिटल फंड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला इनरला लिहूया, अमाऊंटच फक्त लिहायची आणि त्यातनं हे 2000 आपण त्याच्यामध्ये ऍड केले तर रुपीज टोटल 5000 काय राहणार आहे आपल्याकडं इनरला ॲज अ कॅपिटल फंड म्हणून राहणार आहेत. प्रॉब्लेम आपला पूर्ण आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता क्लोजिंगला सुरुवात करायची. आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पहिल्यांदा क्लोज करायचं. अंदाज जर घेतला तर 4, 9, 2, 11 आणि 3 14,500 रुपये टोटल क्रेडिटची म्हणजेच इन्कम साईडची. एक्सपेंडिचर साईडची टोटल कमी आहे. जर इन्कमची टोटल केली आपण एक दुरुस्ती फक्त या ठिकाणी करा की जो इंटरेस्ट जो आपण लिहिला होता त्याची अमाऊंट जी आपण 3000 लिहिली ना ती फक्त 1000 लिहा आणि आता आपली टोटल आपण करायला सुरुवात करूया. तर इन्कमची टोटल आपली असणार आहे रुपीज 12,500 12,500. तेच आपण एक्सपेंडिचरला लिहूया 12,500 रुपये आणि त्यातून हे सगळे एक्सपेंडिचर जर वजा केले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 2,660 रुपये. याला आपण म्हणणार टू सरप्लस आणि इंटू ब्रॅकेट म्हणणार एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि हा 2,660 रुपयाचा दुसरा इफेक्ट आपण कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचं. त्या ठिकाणी म्हणायचं ऍड सरप्लस. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंड लिहिलेला असतो त्या ठिकाणी ऍड म्हणणार सरप्लस 2,660 रुपये आणि यांची जर टोटल आपण आउटरला घेतली तर 7,660 रुपये कॅपिटल फंडची. आणि आता आपली बॅलन्स शीट जर आपण क्लोज करायचं म्हटलं तर ती आपली बॅलन्स शीट क्लोज होणार आहे 8,860 रुपयांनी बॅलन्स शीट क्लोज होईल. लायबिलिटी साईड सुद्धा 8,860 आणि असेट कॉलम सुद्धा म्हणजे असेट साईड सुद्धा 8,860 रुपयांनी. तर अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल, शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेअर करा तुमच्या वर्गमित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. आज मी कॉमर्सवाला मास्तर याच ठिकाणी थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेऊया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.